हॅलो, कसे आहात सगळे बरे असेल. मी पण बरी. माझं नाव आहे सोनी. माझा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज चालू करते मी ब्लॉग. 2 दिवस मी ब्लॉग टाकले नाहीये. त्याचं रिझन आहे, मी बाहेर गेली होती आणि बाहेर जाऊन ना पाणी पिऊन बाहेरचा पूर्ण घसा आणि सगळं टाईट झालंय. तेव्हा पण पहिल्यापासूनच थोडं ताप येत होता, अजून जास्त झालंय. तर आता ताप बरं आहे, माझा ताप वगैरे काही नाही आहे. पण हे नाक आणि हे घसा लय जाम झालाय पाणीनी. तर आज घराचंच काम करायचे. आणि आज आणि काल मी स्कूटी चालवायला गेली नाही, म्हणजे शिकायला गेली नाही का, म्हणजे मला बाहेर जायचं होता काल. तर मी रात्री आली आणि रात्री येऊन पण मी जेवण खाऊन पिऊन असं झालं. आणि आता ना पाऊस येते बाहेर, तुम्हाला दाखवते मी. लय पाऊस येते. पाऊस म्हणजे असा आभाळ झालाय, थोडं थोडं पडते. काय माहिती काय झालंय. आता थंडीमध्ये पण पाऊस पडायला लागलाय आणि थंडी एवढी जाम लागते ना, तर काय बोलायचं तुम्हाला खरोखर. आणि बाहेर आली आहे मी, तुम्हाला दाखवते पाऊस पडलेला. हे बघा, आभाळ झालाय एकदम आणि खाली बघा पाऊस पडला. जाम पाऊस आहे. त्याच्यामुळे बोलले की चला आज नको, उद्या जाऊया. आणि त्याला फोन केली होती ती बाईला मी, तर ती पण बोलली की पाऊस येते तर नको आज. कालपासूनच पाऊस येते. हे परवा दिवशी नव्हता पाऊस, आज पण पाऊस आहे, काल पण होता. तर आज विचार केली की सगळं घराचं कामं आवरूया. तर कामं काय काय आवरायचे तुम्हाला नक्की सांगू मी. हे बघा, हे बास्केट भरून कपडे पडले आणि कामं लई आहे. जेवण पण बनवायचे, जेवण बनवून नाश्ता वगैरे सगळं झालंय आमचं, बघू शकतात बेसिंगमध्ये आहे. आणि हे सगळं, आणि रात्री ना मी भात बनवले होते. तर हे भात आता काय खाणार नाही, शिळं झालंय आणि जाडा भात आहे ते राशनचा. तर पोरं तर खाणार नाही, मी पण खात नाही ते. आणि इथे हे सगळं आवरून घ्यायचं. हे बघा कपड्याचे, तर हे सगळं आवरून घेते. आणि आज देवपूजा वगैरे सगळं व्यवस्थित करून घेते का, म्हणजे बरं वाटेल. आज घरी असलं ना काय ना, टायमावर सगळं केलं ना तर बरं वाटते, नाही तर नाही केलं ना तर लय वैताग येते. आणि ते पण नीट ठेवायचे. मला जाळ्या वगैरे लय झाले. आणि मीने एक गोष्ट, दिवाळीला मीने काहीच केले नाही. जे माझं कंटिन्यू ब्लॉग बघत असेल त्यांना माहितीच असेल. जर मी साफसफाई केली असती तर माहिती पडला असता. तर मला आता साफ करायचे. सगळीकडे जाळी झाली आहे. तर बाहेर जास्त झाली आहे. बाहेरचे घरात का, म्हणजे जेवण बनवतात ना, तर फोडणी वगैरे घालतात, ते बाहेरचा डस्ट वगैरे त्या घरातच येते जास्त. तर ते पण साफ करायचे. तर चला भेटू तुम्हाला परत. काम वगैरे करते, तुम्हालाही दाखवते. खासी झाली आहे मला पाणीने. पाणी चेंज झालं ना त्याच्यामुळे झालं. पहिल्यांदा असं झालंय मला का, म्हणजे मला तेव्हा तिथे पित होती ना पाणी, मला तेव्हा डाऊट आला ह्या पाण्याने तब्येत खराब होईल. आणि झाली तब्येतमध्ये खासी होईल. आणि पाणी एक अजीबच होता, ते ना वेगळंच लागत होता. तर जेवण तर जेवायचं होतं, लय भूक लागली होती. तर काय सुचत नव्हतं, पाणी बघू या जेवण बघू. तर आपलं खाल्ली पिली. बॉटल तसं बिस्लेरीची होती, पण पाणी जादा अडकला होता. तर पाणी भरपूर पेट भरून आंघोळ पाणी वगैरे सगळं झालंय. आमची माकडी पण तयार झाली. दाखव फ्रॉक, दाखवते त्यांना, दाखव मावशींना फ्रॉक दाखव. उठ ना, फ्रॉक दाखवते, दाखव. असं असं करून असे करते ना फ्रॉकला, असं असं. फ्रॉक दाखवते. त्याला लय आवडते फ्रॉक. बोलले तर जास्त आवडणार त्याला. टी शर्ट पॅन्ट ही नाही आवडणार. त्यामुळे आणि मी बसली आहे आणि पोरं गेले वरती, निवांत बसली. लाईटच नाही आणि वायफाय पण नाहीये, चालूच नाहीये वायफाय. लाईट नसलं तर वायफाय कसं काय चालू होणार आहे. तर त्याच्यामुळे खाऊन पिऊन झालंय. डाळ भात बनवली होती
आणि काल लय थकली होती, आज पण थकावट असंच आहे आणि घसा एकदम जाम झालाय माझा, निघतच नाही, नुसता खासी येते. सर्दी तर एवढी झाली नाहीये पण घसाचा हे लय झालाय, लय जास्त हे होते. आणि बघा बाहेर असं फोन मध्ये ना ऊन निघाल्यासारखं लागतंय पण बाहेर असं नाहीये, लय अंधार अंधार आहे, घरच पूर्ण अंधार झालाय बघा खिडकीतून. नाहीतर उजाळ येते घरात असं होते, पण उजाळ काही यायला नाही आणि मला पण कंटाळा आला होता. काय करू काय नाही करू. मशीन मध्ये पण कपडे लावले, ते पण मशीन बंद, लाईटच नाही तर कसं काय होणार आहे. हा ना, काही काही लोकांच्या घरी ते बघा समोरचं आहे ना घर, त्याच्यामध्ये ना त्यांनी ना काय बोलतात ते जनरेटर काय तरी लावतात ना, इन्व्हर्टर ते लावले. ते म्हातारी दोनच राहतात आणि त्यांच्या वरती त्याचे पोरं राहतात. बघा ना, म्हाताऱ्याची जिंदगी एकटेच करून खातात. एवढा मोठा घर आहे खालचा, दोनच राहतात. म्हातारा लय बदमाश आहे, आरामी भांडण लय करतो, त्याच्यामुळे ते लोक असं आहे. एवढं जाम झालं ना, एवढं खाशी येते ना मला, शपथ बोलते कधी आलं नसेल मला एवढं असली खाशी, घट्ट लागते. लोक जातात येतात, पाऊस येते, हळूहळू पाऊस येतोय, म्हणजे झिम 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 बोलतात ना तसं पाणी येते. आता पोरं पण वरती गेले, तर बघू आता काय होते काय नाही. हे अंधारामध्ये मी पण दिसते की नाही काय माहिती तुम्हाला, लय अंधार आहे. असं करते तर थोडस दिसते, हे बघा, हा असं करते ना तर थोडासा दिसते. तर चला, लाईट आल्यावर थोडासा आराम करते आणि नंतर संध्याकाळी चाय वगैरे घेते आरामशी आणि भेटते.